मॅडम, आज तुमची चूल खूपच. मी काम बघण्यासाठी एका कंपनीमध्ये गेलो होतो. मी गावाकडून 2 दिवसापूर्वीच आलो होतो आणि आता पुण्यामध्ये राहणार होतो. मी काम शोधत होतो आणि शोधता शोधता मी एका कंपनीमध्ये पोहोचलो. ती कंपनी खूप मोठी होती आणि त्या कंपनीच्या बाऱ्यात मी खूप काही ऐकून होतो. म्हणून मी त्या कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी गेलो. माझं वय 28 होतं. माझं अजूनही लग्न झालं नव्हतं. मी त्या कंपनीमध्ये जॉब बघण्यासाठी गेलो. त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं की या कंपनीत मला नक्कीच काही ना काही काम मिळेल. मी गेलो आणि जो कंपनीचा मेन बॉस होता त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन बेल वाजवली. तेव्हा मधून आवाज आला कमिंग आणि मी दरवाजा लोटला आणि मध्ये गेलो. समोर पाहिले तर गोरी गोरी पान, लांब लांब केसाची आणि घाऱ्या डोळ्याची त्या कंपनीची बॉस म्हणजेच माझी होणारी मालकीण खुर्चीवर बसलेली होती. मी तिला बघता क्षणी पारखलं होतं. मला ती म्हणाली, या बसा. तिने मला विचारलं, तुमची डिग्री काय आहे? तुम्ही कधी कुठे काम केले होते? मी सांगितलं. जे काही खरं होतं ते सांगितलं. मी तिला माझी डिग्री दाखवत होतो, पण मात्र ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होती. अनेक क्षणात मला ती म्हणाली, डिग्री साईडला ठेवून द्या. तुम्हाला काम मिळालं म्हणून समजून जा. मी तिला म्हणालो, मॅडम असं कसं? तुम्ही तर माझी डिग्रीही बघितली नाही आणि तुम्ही मला लगेच नोकरीवर ठेवताय. हो, मी अशीच आहे. मी माणसं ओळखण्यात चूक करत नाही आणि मी ज्या कामासाठी तुम्हाला निवडलं आहे ते काम तुम्ही अगदी बरोबर आणि व्यवस्थित करताल, मला याची खात्री आहे. मी तिला म्हणालो, मॅडम मी कधीपासून कामावर जॉईन होऊ? तेव्हा ती म्हणाली, आत्ता आणि आत्तापासूनच लगेच जॉईन व्हायचं. मी म्हणालो, लगेच? ती म्हणाली, हो. काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा मी म्हणालो, नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी लगेच जॉईन होतो. तिने माझं कॅबिन मला दाखवलं. जे काम होतं ते मला सर्व तिने समजून सांगितलं आणि मी माझं मन लावून काम करत होतो. असेच दिवस जात होते. पण काही दिवसांनी मॅडम माझ्या कामावर जास्तच खूप दिसत होत्या. त्यांनी मला पहिलाच पगार 30,000 केला होता आणि त्या माझ्या कामावर खूपच खुश झाल्या होत्या. 2 महिन्यात त्यांनी माझा पगार 60,000 केला. मीही माझा पगार पाहून आश्चर्यचकित झालो. तर मीच नाही, त्या कंपनीत बाकीचे जे काम करत होते तेही आश्चर्यचकित झाले होते. काही जणांनी तर मॅडमला विचारलंसुद्धा, आम्ही खूप दिवसापासून इथे काम करतो, पण आमची तर अजून असली पगार वाढ झाली नाही, पण याने 2च महिन्यातच तुम्ही कशी काय एवढी पगार वाढ केली? तेव्हा मॅडमने सांगितलं, तुम्हाला कामामधले काहीही कळत नाही. मी जे काही काम सांगितलं होतं ते त्यानं अगदी मन लावून आणि व्यवस्थित मला हवं तसं केलं होतं. म्हणून तुम्ही याच्याकडे लक्ष आणि प्रश्न केलेले बरे नाही आणि तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या, असं म्हणून मॅडमने त्यांचे प्रश्न टाळले. एके दिवशी मध्यरात्री मॅडमने मला फोन केला आणि म्हणाल्या, तू जितक्या लवकर माझ्या घरी येशील तितक्या लवकर घरी ये. तुझ्याकडे एक काम आहे. मी मॅडमला म्हणालो, मॅडम काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेवढ्यात मॅडम म्हणाल्या, हो, प्रॉब्लेम झाला आहे आणि मी खूप अडचणीत आहे. तू लवकर ये, नाही तर काहीच खरं नाही माझं. मी कसंबसं पटकन आवरून मॅडमच्या बंगल्यावर पोहोचलो. मॅडमचा बंगला खूप भारी होता, पण तिथे गेल्यावर मला असं काहीच जाणवलं नाही की तिथे काही झालं असेल आणि बाहेर कोणीही नव्हतं. मी डायरेक्ट बंगल्यामध्ये गेलो आणि मॅडमच्या रूमकडे वळलो. मॅडमने मला मधून आवाज दिला, बाहेरच्या सोप्यावर बसा आणि मी सोप्यावर बसलो. तेवढ्यातच मॅडम आल्या. त्यांनी डायरेक्ट येऊन माझ्या गळ्यात टाकली. मी पटकन उठलो आणि म्हणालो, मॅडम हे काय करत आहे? तेव्हा ती म्हणाली, काय झालं? मी काही जगावेगळं तर करत नाही ना. जगात लोक करतात तेच मी करत आहे. मी तिला म्हणालो, पण हे बरोबर नाही मॅडम. मला वाटलं तुम्ही काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहात म्हणून बोलवलं आहे. तेव्हा ती म्हणाली, हो, मी प्रॉब्लेममध्येच आहे. तुला माझा प्रॉब्लेम कळत नाही का? मी म्हणालो, हा कसला प्रॉब्लेम? तेव्हा ती म्हणाली, हो, हाच प्रॉब्लेम आहे. तुला माहीत नाही, मी एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण आहे, पण अजून तर मला हवं तसा कोणीही भेटलं नाही. पण जेव्हा मी तुला पहिल्यांदाच भेटले तेव्हा मात्र मला वाटलं की या गोष्टीसाठी तूच मला हवा आहेस आणि तू असं का घाबरतोस? अरे, माझ्यासाठी लोक काय काय करतात हे तुला माहिती नाही आणि मी होऊन तुझ्याकडे आले आहे, तर तू मला म्हणत आहेस की काय करत आहे? तेव्हा मी म्हणालो, मॅडम तसं नाही, पण मला खरंच माहिती नव्हतं या नजरेने तुम्ही माझ्याकडे बघत आहात.
तेव्हा ती म्हणाली, या नजरेने माझ्याकडे प्रत्येकजण बघतो, पण या नजरेने मी कोणाकडेही बघितले नव्हते आणि फक्त मी आज तुझ्याकडे बघितले आहे. त्या माझ्याशी असं बोलत होत्या आणि खोडंही काढत होत्या. मी स्वतःला खूप सहन केलं, पण आता कुठपर्यंत मी सहन करणार होतो, कारण तिची चूल खूपच तापलेली होती. मलाही तापावं लागलं. मीही मनातून विचार काढून टाकला, ही माझी मॅडम आहे म्हणून. मी डायरेक्ट तिला म्हणालो, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तर मलाही चालेल. मी असं म्हणल्यावर तीही आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, आता कसं माझ्या मनासारखंच बोलला आहेस? हेच मला हवं होतं. मी म्हणालो, कशाला उगा टाईमपास करतेस, चल लवकर. तुझी चूल गरम झालेली आहे आणि माझा तवाही आता गरम झाला आहे. पटकन काहीतरी बनवायला पाहिजे, नाहीतर चूल बंद पडली आणि तवा गार झाला तर काहीच उपयोग नाही. मीही मनातला विचार काढून टाकला, ही माझी मॅडम आहे म्हणून. मी पटकन तिच्या आणि तिने जे काही घातलेलं होतं ते सर्व काही. आता मात्र आमच्या दोघात तिसरं कोणी नव्हतं. मला संधीचा फायदा घ्यायचा होता. मला माहिती होतं ती माझ्या नादात वेडी झाली आहे. मलाही हेच हवं होतं. तिच्याकडे पैसा पाणी भरपूर काही होतं आणि सुंदरही होती. मला हे करण्यास काहीच प्रॉब्लेम नव्हता, म्हणून मी सहकुशीने तिच्यामध्ये टिंबटिंब गेलो. दोघांचंही मन शांत झालं. तिने आम्हा दोघांसाठी कॉफी बनवली. कॉफी घेत घेत आम्ही गप्पा मारू लागलो. मी तिला म्हणालो, तू आजच्या दिवशीच माझ्याकडूनही घेत आहेस का तुला प्रत्येक दिवसासाठी हवं आहे? तेव्हा ती म्हणाली, हे बघ, मी लग्न करण्याच्या भानगडीत पडणार नाही, पण मला हे रोज हवं आहे. बदल्यात तू जे म्हणशील ते मी तुला देईल. मीही तिला म्हणालो, माझंही लग्न करण्यावर विश्वास नाही. मला हे अजिबात आवडत नाही. मला जे पाहिजे आहे ते तुझ्याकडून मिळणार आहे म्हटल्यावर तुला जे पाहिजे तेही माझ्याकडून मिळणार. पुढे चालून माझी प्रत्येक गरज ती पूर्ण करू लागली आणि त्या बदल्यात तिला जे हवं आहे ते मी तिला देऊ लागलो.